धर्मशास्त्र आणि कुरुक्षेत्र या शब्दाने ऐतिहासिक आणि वैदिक या महत्वव्यक्तिक दुसरे काय महत्व आहे त्याचं उत्तर काय तर आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्यात. तर प्रभूजीने आपल्याला एक खूप छान प्रश्न विचारला. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांचे ऐतिहासिक आणि वैदिक महत्वा व्यतिरिक्त दुसरे काय महत्व आहे. तर आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तुम्ही पण ह्या प्रश्नांचा विचार करू शकता आणि तुम्ही पण उत्तर ठेवू शकता. पहिला ऑप्शन आहे कुरुक्षेत्राच्या भूमीवर धर्माचा पिता कृष्ण आहे. कुरुक्षेत्राच्या भूमीवर धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन आणि इतरांसारखे अनावश्यक झाडे नष्ट केली जातील. आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवर युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली धार्मिक व्यक्तीने भगवंताद्वारे स्थापित केले जाईल. आणि वरील सर्व. तर तुम्हाला काय वाटतं. आपल्याकडे प्रमोद प्रभू पण आहेत, भरपूर लोक आहेत. तुझं काय मत आहे. तुला काय वाटतं. मला तर दोन मोटिव काय ह्याच्यातलं पहिलं आहे कुरुक्षेत्राच्या भूमीवर आणि धर्माचे पिता आणि कृष्ण. पहिल्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर धर्माचा पिता कृष्ण आहे. आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवर धृतराष्ट्राचे पुत्र दुर्योधन आणि इतरांसारखी अनावश्यक झाडे नष्ट केली जातील. आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवर युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली धार्मिक व्यक्तींना भगवंताद्वारे स्थापित केले जाईल. तर प्रमोद प्रभू तुम्हाला काय वाटतं. वरील सर्व. ह्याच्यामध्ये जे उत्तर आहे वरील सर्व. तर आपण वरील सर्व उत्तर देऊ शकतो. छान. तर आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं की आपण भरपूर वेळा एकत्र येतो आणि डिस्कस करत असतो. पण त्यावेळी आपण जर भगवद्गीतेतले जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याचं जर आपण डिस्कशन केलं. खूप छान सगळं गीता सर है ना प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. तर आपण जर ह्याचं डिस्कशन केलं तर आपल्या जीवनामध्ये पण जे काही प्रश्न असतात तर ते आपण सहज सोडू शकू. तर धन्यवाद कैवल्य. तू छान प्रश्न विचारलात. भगवद्गीता कैवल्याला खूप वाचायला आवडते. आणि भक्तिशास्त्रीचा तू कोर्स करत आहे. हा सध्या तर पूर्ण झाला कोर्स. नाही चालू आहे. चालू आहे आणि परीक्षा चालू आहे. चालू. तर थँक्यू कैवल्य. हरे कृष्ण.